मिशन 2024 कणकवली महाराष्ट्राला लाभलेली कोकण किनारपट्टी हे महाराष्ट्राचं वैभव आहे. विविध कवितांमधून, साहित्यातून, गाण्यातून कोकण आणि कोकणी माणसाबद्दल भरभरून बोललं गेलंय. कारण सृष्टीने भरभरून कोकणच्या पदरात दान टाकलंय आणि कोकणी माणसानं ते जपलंय. त्याला आजही तो ज्या निसर्गात वाढला, ज्या धबधब्यात खेळला, ज्या बागेत लहानाचा मोठा झाला, मान उंचावून ज्या नारळाच्या झाडाला त्याने मोठं होताना पाहिलं, त्याची त्याला पुरेपूर जाणीव आहे. अशाच समृद्धशाली कोकणचा एक महत्वपूर्ण आणि अविभाज्य भाग म्हणजे कणकवली. आप्पासाहेब पटवर्धनांची, भालचंद्र महाराजांची, व्यापाऱ्यांची, नोकरदारांची, शेतकऱ्यांची, कलावंतांची ही कणकवली. महामार्ग आणि रेल्वे मार्गाचा सहवास अनुभवणारी, गोपुरी आश्रम, विविध शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांचं प्राबल्य असणारी, सिलिका मायनिंग आणि चिरेखाणी असणारी, पर्यटनाच्या दृष्टीने वरदान लाभलेली अशी ही ऐश्वर्य संपन्न भूमी म्हणजेच आपली कणकवली. कणकवली सर्वांगाने समृद्ध आहे, तर मग ती अजूनही मागे का? देश पातळीवर खाद्य संस्कृतीसाठी, पर्यटनासाठी, लघु उद्योगासाठी, विविध सांस्कृतिक वारशांसाठी तिची कधीच कोणी कशी दखल का घेतली नाही? निव्वळ कथा आणि कादंबरी मधलंच कोकण अनुभवून रसिक वाचक सुखावतो का? मुंबई गोवा महामार्ग किंवा पुणे कोल्हापूर महामार्ग लाभलेला हा तालुका गोव्याच्या तुलनेत अजूनही मागे का? गोव्याला जाणाऱ्या पर्यटकाला का कोकणात 2 दिवस थांबावंसं वाटत नाही? तो थेट गोवाच का गाठतो? आपण कधी विचार केला ह्या सगळ्यांचा? नाही ना? चला तर मग करूया. हे बघा, आपल्याकडे महामार्ग झाले, पण त्याच्या पुढील दृष्टिकोनातून विचार झालेला दिसत नाहीये. हा महामार्ग चौपदरी झाला आणि रेल्वे मार्गाचं द्विपदरीकरण झालं तर नक्कीच कोकणातील व्यापार आणि उद्योगधंदे हे वृद्धिंगत होतील. इथे हॉटेल व्यवसायांना चालना मिळेल. पर्यटकाला कोकणातील खाद्य संस्कृती नक्कीच भुरळ घालील. काही तज्ञ मंडळींसोबत ह्या विषयावर सखोल अभ्यास आणि चर्चा केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हायवेवरून गोव्याला जात असताना कोकणात असे थांबे नाहीत जिथे पर्यटक थांबतील, थोडी विश्रांती घेतील, कणकवलीतून लघु उद्योगाच्या माध्यमातून तयार झालेला पदार्थ विकत घेतील. असे थांबे किंवा आजच्या भाषेत त्याला आपण फूड कोर्ट म्हणतो असं तयार करणं गरजेचं आहे. शिवाय पर्यावरण पूरक गारमेंट, ऑटो इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री यातील उद्योगांनाही या चौपदरीकरण झालेल्या महामार्गाचा आणि द्विपदरीकरण झालेल्या रेल्वे मार्गाचा फायदाच होणार आहे. त्याचबरोबर आम्ही देवगड आणि कणकवली शहरात काळाची पावलं ओळखून मोफत वायफाय सुविधा सुरू केली आहे. आज इथल्या तरुणांनी त्याचं जोरदार स्वागत केल्याची नोंद आमच्याकडे झाली आहे. अवघ्या 2 आठवड्यांमध्ये 15,000 पेक्षाही जास्त तरुणांनी ह्या संधीचा लाभ घेतलाय. दूरदृष्टीने विचार करूनच इथली प्रत्येक व्यक्ती ही काळाच्या मागे पडणार नाही आणि इथला शेतकरीही इंटरनेटचा वापर करू शकेल, ज्यातून त्याचा फायदा होईल अशी उपाययोजना राबवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. ओसरगाव इथे सिंधुदुर्ग महिला भवन आहे. गावागावात या केंद्राकडून प्रशिक्षण, अभ्यास दौरे, बचत गटांना मार्केट मिळवून देणं, यातून बचत गट आणि महिला यांना सक्षम बनवण्याचं नियोजन पूर्ण झालंय. ह्याच गोष्टीचा विचार करून वागदे इथं कौशल्य भवन या टेक्निकल एज्युकेशन संस्थेचा भूमिपूजन समारंभही झालाय. या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला वायरमन, गार्डनिंग, प्लंबर, वेल्डर, ब्युटिशियन आदी अनेक व्यवसायाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जाणार आहे. सध्या ओसरगाव इथं गारमेंट प्रशिक्षण महिलांसाठी चालू आहे. त्याच्याच शाखा किमान 8 ठिकाणी कणकवली तालुक्यात सुरू करण्याचं नियोजन आहे. आपल्या कणकवली भागात शैक्षणिक संस्थांची संख्या मोठी आहे. त्यांच्या माध्यमातून सुधारित शिक्षण पद्धती आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा मानस आहे. विविध ज्ञानशाखांचं पदव्युत्तर शिक्षण, पदवी शिक्षण सुरू करण्यासाठी मी लक्ष देणार आहे. इचलकरंजी इथे चालू असलेल्या गारमेंट महाविद्यालयाच्या धर्तीवर कणकवली इथेही गारमेंट महाविद्यालय सुरू करता येईल का याची चाचपणी सुरू आहे. दूरदृष्टिकोनातून विचार करून मी बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नियोजन करणार आहे. त्याचबरोबर काजूपासून तयार होणारे विविध पदार्थ जसं काजू चॉकलेट, काजू कतली आणि त्याचबरोबर च्यवनप्राश इत्यादी निर्माण करण्यासाठी महिला भवन आणि जिल्हा बँकांच्या मदतीने काही युनिट्स उभारणार आहे, ज्यातून रोजगार उपलब्ध होईलच, शिवाय आपल्या ह्या पदार्थांना देशात आणि परदेशात मागणी वाढेल. सिलिका मायनिंग आणि चिरेखाणी या उद्योगातून आपल्याला परदेशी बाजारपेठा सहज काबीज करता येऊ शकतात. चित्रपट सृष्टीत काम करणारे अनेक कलाकार हे कोकणने दिले. अनेक चित्रपट हे कोकणच्या धर्तीवर बनवले गेले. असं असताना सुद्धा पर्यटन व्यवसायाच्या बाबतीत आपण मागे पडतो. आपल्याकडे तसा पर्यटक येत नाही. याचं कारण त्याला आकर्षित करण्यासाठी आपण कुठलेच प्रयत्न करत नाही.
सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं आपलं हे कोकण ट्रेकिंगसाठीही प्रसिद्ध आहे. त्याची कोणीच दखल घेत नाही. इथे कणकवली तालुक्यात रॅपलिंग, पॅराग्लायडिंग, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, माउंटेनिअरिंग यांची उपलब्धता निर्माण करण्याचा माझा मानस आहे, जेणेकरून पर्यटकांना कोकणची वेगळीच मजा लुटता येईल. एकत्रित येऊनच ह्या कामांना गती मिळणार आहे. शिवाय कोकणाचा विकास साध्य होणार आहे. हा निव्वळ जाहीरनामा किंवा हे आश्वासन नाहीये. परिपूर्ण अभ्यासाअंती तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर मी घेतलेले हे निर्णय आहेत. उद्या महाराष्ट्राच्या नकाशावर कोकण दिमाखात ठळक दिसेल इतकं प्रगल्भ, समृद्ध आणि संपन्न बनवायचं आहे. मी नितेश नारायण राणे यासाठी आपल्याशी वचनबद्ध आहे. चला, एका नव्या इतिहासाचे आपण सगळेच साक्षीदार होऊया आणि येणाऱ्या विधानसभा 2014च्या निवडणुकीच्या माध्यमातून आपला विकास साधूया.